श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। महानगरपालिका कार्यकारी अभियंता जाधव यांच्यावर शिस्तभंग कारवाई करावी अशी मागणी राजवाडे यांनी केली आहे। दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधूनही ते प्रतिसाद देत नसल्याचा आरोप राजवाडे यांनी केलाय। त्यामुळे मनपा प्रशासन यावर काय निर्णय घेणार आणि हा काय प्रकार आहे नेमका जाणून घेऊया। नाशिक महानगरपालिकेची महासभा नुकतीच संपन्न झाली। या महासभेदरम्यान नगर नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक किरण राजवाडे यांनी केली आहे। संबंधित अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधून देखील त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नसल्याचा ठपका ठेवत किरण राजवाडे यांनी ही मागणी केली। याबाबत नगरसेवक किरण राजवाडे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना देखील पत्र दिले। त्यांनी पत्रात म्हटलंय की नगर नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव यांच्याशी कामानिमित्त वारंवार दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसेच त्यांना संदेश म्हणजे मेसेज देखील पाठवण्यात आले, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही। फोन न उचलणे, कॉलबॅक न करणे ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासकीय शिस्तीला धरून नाहीये। जर लोकप्रतिनिधींच्या संपर्कालाही प्रतिसाद दिला जात नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणींकडे कितपत लक्ष दिलं जाईल याबाबत शंका निर्माण होतीये। ही बाब प्रशासनाच्या प्रतिमेला बाधा आणणारी असल्याचं त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलंय। तर सचिन जाधव यांच्याकडून तात्काळ स्पष्टीकरण देण्यात यावे, त्यांच्यावर योग्य शिस्तभंग कारवाई करण्यात यावी, तसेच या संदर्भात 3 दिवसांच्या आत लेखी निर्णय कळवण्यात यावे, अन्यथा पुढील प्रशासकीय व कायदेशीर पावले उचलावी लागतील असा इशारा देखील त्यांनी पत्राच्या माध्यमातून दिलाय। आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी देखील राजवाडे यांनी केली। अजून मला माझ्या पत्राचं उत्तर पण मिळालेलं नाहीये आणि माझं जे मी माहिती टाकली आहे त्या माहितीचा मला रिप्लाय आलेला नाहीये। आयुक्त मॅडम, आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीला जर उत्तर मिळत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करायचं? आणि आयुक्त मॅडमांनी मी स्वतः जाऊन पत्र दिलं तर मॅडमांनी मला असं उत्तर दिलं की त्यांना बरेच लोक फोन करतात, बरेच लोक फोन करत असतील, पण मी टेक्स्ट मेसेज केला त्यांना की मी नगरसेवक किरण राजवाडे, त्यांचा अजूनही मला कॉल आलेला प्रश्नासाठी भांडतोय। लाखो लिटर पाणी त्या ठिकाणी वाया गेलं आणि प्रश्न आता 15 दिवसाआधी सोडलेला आहे आणि मी धारणकर साहेबांना पण त्याविषयी मी कॉल केलेला। धारणकर साहेबांनी सुद्धा 8 ते 10 दिवसानंतर तो प्रश्न सोडला। आणि दुसरा एक मी आयुक्त मॅडमांकडे एक पत्र दिलं होतं, एक अधिकारी आहे नगर रचनाचे, मी त्यांना शनिवारी कॉल केला मॅडम, तर त्यांनी माझा फोन उचलला नाही। मी त्यांना मेसेज केला की मला कॉल करा। महासभा दरम्यान त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत जाब विचारलाय। अधिकारी तर अधिकारी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सर्व प्रकार कथन केला असता त्यांना खूप फोन येत असतात असं उत्तर आयुक्तांकडून देण्यात आल्याचं देखील राजवाडे यांनी महासभेत सांगितलंय। त्यामुळे आता येत्या काळात या संपूर्ण प्रकरणी महापौर, उपमहापौर, आयुक्त काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।